इचलकरंजीहून मिरजेकडे बहिणीला भेटण्यासाठी निघालेल्या महिलेच्या दुचाकीला पाठीमागून ट्रिपल सीट भरधाव वेगात आलेल्या मोपेड दुचाकीने जोराची धडक दिली आणि या अपघातात आसमा रफिक मुल्ला वय वर्ष 34 राहणार इचलकरंजी या गंभीर जखमी झाल्या। सदरचा अपघात हा शुक्रवार दिनांक 17 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास अंकली फाटा येथे झाला। या प्रकरणी मुल्ला यांनी सांगली ग्रामीण पोलिसात फिर्याद दिलेली आहे। याबाबत अधिक माहिती अशी की आसमा मुल्ला या आपल्या कुटुंबियांसह इचलकरंजी शहरात राहतात। शुक्रवारी सायंकाळी त्या बहिणीला भेटण्यासाठी त्यांची दुचाकी क्रमांक MA09 FD 9351 वरून इचलकरंजीहून मिरजेकडे निघाल्या होत्या। सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास अंकली फाट्यावर आल्यानंतर उजवीकडून रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गाकडे वळण घेत असताना पाठीमागून तिघेजण त्यांची मोपेड दुचाकी क्रमांक MH10 DY 0913 वरून भरधाव वेगात आले। त्यांच्या मोपेडने मुल्ला यांच्या दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिली। या अपघातात मुल्ला यांच्या चेहऱ्याला, पायाला, हाताला गंभीर दुखापत झाली। अपघातानंतर दुचाकीस्वारांनी घटनास्थळावरून पलायन केले। या प्रकरणी मुल्ला यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात दुचाकीस्वारावर गुन्हा दाखल केला आहे। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी।